शिवसेना म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं धगधगतं पर्व. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. अवघ्या 2 दिवसावर आत्ता सेनेचा वर्धापन दिलेला आला असताना पुन्हा एकदा शिवसेना खासदार फुटले. खरं तर शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नव्हती, तर मराठी अस्मितेची चळवळ होती. या पक्षाचा इतिहास जितका दैदिप्यमान आहे, तितकाच तो अंतर्गत बंडखोरीनं आणि फुटीने सुद्धा भरलेला आहे. अगदी बाळासाहेबांच्या काळात सुद्धा सेना अनेकदा फुटली. प्रत्येक फुटीचा शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवर, नेतृत्वावर आणि राजकीय भविष्यावर मोठा परिणाम घडल्याचं वारंवार दिसतं. शिवसेनेत पहिली फूट कधी पडली, आजवर किती वेळा पक्ष फुटला, त्याचा पक्षावर काय परिणाम झाला, याचा आढावा आजच्या आपण या भागातून घेऊया. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिवसेनेनं अगदी स्थापनेपासून आजपर्यंत अनेक चढउतार पाहिले. 70च्या दशकात सेनेची मुहूर्तपेढ रोवली गेली. याच काळात सेनेत अनेक शिलेदार कार्यरत होते. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव ॲडव्होकेट बळवंत मंत्री. पेशानं वकील असलेले मंत्री यांना सेनेत लोकशाही असायला पाहिजे असं वाटायचं. त्यातून दादरमधील एका छोट्या सभागृहात त्यांनी एक छोटी सभा बोलवली. या सभेत शिवसेनेत लोकशाही हवी याशिवाय मंत्री बोलणार असल्याची माहिती सगळीकडं मुंबईत पसरली आणि शिवसैनिकांनी ही सभा उधळून लावली. इतकंच नव्हे तर मंत्री यांची धिंडसुद्धा काढण्यात आली. इथूनच सेनेशी गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवण्याचा ट्रेंड सुरू झाला. अल्पावधीत सेनेनं मुंबईवर पकड मिळवली. 1971 साली बाळासाहेबांनी आपले फॅमिली डॉक्टर असलेले हेमचंद्र गुप्ते यांना मुंबईचे पहिले महापौर बनवले. मात्र 1977च्या महापौरपदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी विरोधी पक्षाचे सोहनसिंग कोहली यांच्याऐवजी काँग्रेस नेते मुरली देवरा यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे गुप्ते नाराज झाले आणि त्यांनीला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर ते जनता पक्षात गेले आणि आमदार सुद्धा झाले. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि जनाधार प्रचंड मजबूत होता. मात्र शिवसेनेत मतभेदांची आणि फुटीची बीजे तेव्हाच रुजलेली होती. 1991 मधील छगन भुजबळ यांच्या बंडाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. सेनेला पहिला मोठा राजकीय धक्का बसला तो भुजबळांच्यामुळे. भुजबळ हे शिवसेनेतील ओबीसी चेहरा मानले जायचे. मुंबईचे महापौर, आमदार अशा पदावर त्यांनी काम केलेलं होतं. पक्ष वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती अशी त्यावेळेस म्हटलं जायचं. मात्र मंडल आयोगाच्या शिफारशीवरून म्हणजे मंडल आयोगाच्या मुद्द्यावर आणि पक्षातील स्थानाबाबत नाराजी निर्माण झाल्यानंतर त्यांनी सेनेला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्याला पक्षात डावलले जात असल्याची त्यांची भावना होती व सुमारे 18 आमदारांना सोबत घेऊन ते पक्षातून बाहेर पडले. ही फूट शिवसेनेसाठी मोठी धक्कादायक होती, कारण पहिल्यांदाच पक्षातील प्रभावी आमदारांचा गट बाहेर पडला. त्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाचा अजेंडा अधिक आक्रमकपणे पुढे नेण्यास सुरुवात केली. परंतु भुजबळ यांच्यासोबत गेलेला अनेकांचे या कालावधीमध्ये करिअर संपले. इतकेच नव्हे तर भुजबळ यांना सुद्धा माझगावमधून पराभव पत्करावा लागला होता. सेनेच्या नौक्या बाळा नांदगावकर, त्यावेळेस बाळा नांदगावकर नुकतीच राजकारणात आले, त्यांनी त्यांचा पराभव केला. नवी मुंबई पट्ट्यातील नेते गणेश नाईक आणि इतर नेत्यांनी नंतरच्या काळात सेनेला जय महाराष्ट्र केला. याचा सेनेला नक्कीच फटका बसला. गणेश नाईक आधी राष्ट्रवादीत गेले, आता ते भाजपमध्ये आहेत. शिवसेनेने मुख्यमंत्री केलेले कोकणचे नारायण राणे हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू शिलेदार त्या काळात मानले जायचे. मात्र पक्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा उदय झाल्यानंतर राणे इन्सेक्युअर झाले. त्यातून ठाकरे व राणे यांच्यातील दरी वाढत गेली. अखेर 2005 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोकणातील शिवसेनेचा एक मजबूत आधारस्तंभ निघून गेल्याने पक्षाला संघटनात्मक मोठा फटका बसला. तरी ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वामुळे पक्ष सावरला. राणे यांना सेनेच्या उमेदवाराकडून अनेकदा पराभव सुद्धा पत्करावा लागला. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात चर्चेत राहिलेली फूट म्हणजे राज ठाकरे यांची. बाळासाहेबांचे पुतणे आणि अनेकांच्या मते त्यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे राज ठाकरे यांना पक्षात दुय्यम स्थान दिलं जात असल्याची भावना निर्माण झाली आणि अखेर डिसेंबर 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. या फुटीमुळे शिवसैनिक भावनिकदृष्ट्या हादरले. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यात मनसेने शिवसेनेची मते मोठ्या प्रमाणात अनेक निवडणुकांमध्ये घेतली. याचा फटका शिवसेनेला अनेक वेळा बसला. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि निर्णायक फूट म्हणजे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षातील बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारला. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहण्याबाबत शिंदे गटानं आक्षेप घेतला. सुमारे 40 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले. पुढे निवडणूक आयोगाने शिंदे
गटालाच मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह देऊन टाकलं. उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष, नाव, चिन्ह घेऊन काम करावं लागलं. ही फूट इतर सर्व फुटीपेक्षा वेगळी होती. यापूर्वी एखादा नेता पक्ष सोडून जात असे, पण 2022 पक्षातील बहुसंख्य आमदारच वेगळे झाले. त्यामुळे एकाच्या 2 सेना झाल्या. प्रत्येक फुटीनंतर शिवसेना कमकुवत होईल असे वाटायचे, पण पक्ष पुन्हा उभा राहायचा. भुजबळ, राणे, राज ठाकरे यांच्या जाण्याने स्थानिक पातळीवर नुकसान झालं, मात्र बाळासाहेबांच्या करिश्मामुळे संघटना टिकून राहायची. मात्र 2022 जी फूट पडली त्यामुळे पक्षाच्या म्हणजे सेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण यावेळी केवळ पक्षच नव्हे तर पक्षाचं नाव, चिन्ह आणि विधिमंडळातील बहुसंख्य ताकदसुद्धा दुसऱ्या गटाकडे गेली, म्हणजे शिंदे गटाकडे गेली. तरी लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या सेनेने 9 जागा मिळवत आपली चांगली कामगिरी केली, तर शिंदेच्या सेनेला 7 जागा मिळाल्या. विधानसभेत ठाकरेंच्या सेनेनं केवळ 20 आमदार मिळाले. ठाकरेंच्या सेनेला शिंदे सेना जी धनुष्यबाण होती त्यांना 57 जागा मिळाल्या. पुन्हा ऑपरेशन टायगरच्या आता चर्चा सुरू झाल्या. परवा 2-3 दिवसापूर्वी मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला 9 खासदारापैकी फक्त 4 खासदार उपस्थित होते. त्यामुळे खासदार फुटणार काही असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता. पक्षांतर बंदी कायद्याचा विचार केला तर 9 पैकी 6 खासदार फुटले, तर त्यांना आपला गट वेगळ्या पक्षात विलीन करता येऊ शकतो. सध्या सत्ता, निधीमुळं अनेक खासदारांचा ओढा शिंदेच्या शिवसेनेकडे आहे. ठाकरेंच्या सेनेत पुन्हा एकदा फूट पडून 6 खासदार आज शिवसेनेत दाखल झाले. सेनेला फूट नवीन नाही. सध्याचा भाजप ही प्रादेशिक पक्षामध्ये फूट घडवून स्वतःला मजबूत करण्यात गुंतलाय. त्यामुळे सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न अजून पुन्हा एकदा ठळक झाला. सेना पुन्हा फुटली, ठाकरेंचे राजकारण संपणार का, याचं उत्तर आगामी काळात नक्कीच मिळेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक, कमेंट करून सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.